मी आज हा व्हिडिओ बनवतोय कारण आज मी जगतोय. पण एक वेळ अशी होती जेव्हा मला जगायचंच नव्हतं. मी कर्जात होतो. फक्त कागदावरच नाही तर मनानं, आत्म्यानं कर्जात होतो. दर सकाळी उठल्यावर पहिला विचार असायचा, आज कोणाचा फोन येणार. फोन वाजला की हृदय धडधडायचं. कधी बँक, कधी सावकार, कधी ओळखीचे. आणि सगळ्यात जास्त दुखायचं तेव्हा जेव्हा लोक म्हणायचे, याच्यावर विश्वास ठेवू नका. माझ्या आईचं तोंड मी हळूहळू खाली जाताना पाहिलं. ती काही बोलायची नाही, पण देवापुढे बसून रडायची. एक दिवस तिने मला विचारलं, आपलं घर जाईल का? त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्या रात्री मी देवाला म्हणालो, देव असेल तर आज माझ्याशी बोला, नाहीतर मी संपलो. दुसऱ्या दिवशी आईने शांतपणे सांगितलं, अक्कलकोटला जाऊया. स्वामी समर्थ शेवटचा आधार आहे. मी हसलो. मनात म्हणालो, आता काय उपयोग? पण तरी गेलो. कारण हरायला काही उरलेलंच नव्हतं. अक्कलकोटमध्ये मंदिरात उभा होतो. डोळे मिटले. मी काही मागितलं नाही. मी फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, मला ताकद द्या. अपमान सहन करायची ताकद. दर्शन झाल्यावर बाहेर बसलो. तेवढ्यात एक साधा फकीर माझ्याकडे पाहून म्हणाला, इतकं ओझं डोक्यावर घेऊन किती दिवस चालशील? माझ्या अंगात शहार आला. तो पुढे म्हणाला, पैसा येईल, पण आधी तू मोडू नकोस. मी काही विचारायच्या आत तो फकीर उठून निघून गेला. 5 पावलं चाललो, मागे वळून पाहिलं, तो नव्हताच. परत आल्यानंतर गुरुवार सुरू झाला. त्या दिवसापासून मी एकच गोष्ट केली. प्रत्येक गुरुवारी सकाळी उठून एक दिवा लावायचो. मोठी पूजा नाही, मोठं व्रत नाही, फक्त हे शब्द, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 108 वेळा. आणि एक वाक्य, स्वामी, मला पैसा नको, फक्त योग्य मार्ग द्या. हळूहळू, खूप हळूहळू एका दिवशी जुने अडकलेले पैसे मिळाले. दुसऱ्या दिवशी एक माणूस काम घेऊन आला. तिसऱ्या दिवशी सावकाराचा आवाज बदलला. काही जादू नाही झाली, पण प्रत्येक दिवस थोडा हलका झाला. शेवटचा गुरुवार एक गुरुवार आला. मी शेवटचा हप्ता भरला. पैसे भरल्यानंतर मी खूप वेळ शांत बसलो. डोळे मिटले आणि त्या क्षणी तोच फकीर आठवला. तेव्हाच समजलं, तो फकीर वेगळा नव्हता, तो स्वामी समर्थच होते. आज माझ्याकडे खूप पैसा नाही, पण मी कर्जमुक्त आहे. मी शांत आहे आणि मी जिवंत आहे. शेवटचं सांगतो, जर तुम्ही आज अडचणीत असाल तर कृपया हार मानू नका. स्वामी समर्थ तुमचं आयुष्य बदलतीलच असं नाही, पण तुम्हाला मोडू देणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काही गोष्टी फक्त सजावटीसाठी नसतात, त्या घरात ठेवल्यावर मन आपोआप शांत होतं. हा आहे श्री स्वामी समर्थांचा प्रीमियम फोटो फ्रेम. साधा पण खूप अर्थपूर्ण. स्ट्रॉंग फ्रेम, क्लिअर प्रिंट आणि वर्षानुवर्ष टिकणारी क्वालिटी. किंमत 1299 रुपये आहे. कारण ही वस्तू नाही, ही श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ. घरात असणं म्हणजे आधार असणं.